एक खरी गोष्ट आकाश आणि सीमा यांची मैत्री। मी गेल्या महिन्यातच एका खासगी कंपनीतून निवृत्त झालो आहे। रोज सकाळी फिरायला जाण्याची माझी सवय आहे। आजही सकाळी 6 वाजता घरातून निघालो। सकाळच्या वेळी रस्त्यावर वाहतूक कमीच असते। चालत चालत मी एका बागेकडे निघालो। बाग आता काही अंतरावरच होती तेवढ्यात माझ्या मोबाईलची घंटी वाजली। माझ्याकडे एक कॉल आला। मोबाईल माझ्या खिशातच होता। मी उजव्या हाताने खिशातून मोबाईल काढला आणि कॉल उचलला। कॉलवर बोलत असताना माझ्या चालण्याचा वेग आपोआपच मंद झाला। कॉल माझ्या एका मित्राचा होता। बोलत असताना अचानक मला वाटले की मागून कुणीतरी हाक मारत आहे, पण मी त्याकडे लक्ष दिले नाही। मग ती हाक पुन्हा आली, जोरात, अहो, तुमचे पैसे पडले आहेत। मी मागे वळून पाहिले तर एक सुमारे 45 ते 48 वर्षांची महिला मला हात हलवून हाक मारत होती। तिनेच मला हाक मारली होती। मी पाहिले की तिच्या हातात एक नोट होती। ती नोट घेऊन मला काहीतरी सांगत होती। तेव्हा मी माझ्या मित्राशी फोनवर बोलत होतो। मी त्याला म्हटले, अरे थांब, मी तुला नंतर कॉल करतो, आणि मी कॉल कट केला। काही पावले चालून मी त्या महिलेजवळ पोहोचलो आणि विचारले, काय झाले? तुम्ही मला हाक मारत होता का? ती म्हणाली, हो, मी तुम्हालाच हाक मारत होते। तुम्ही पुढे चालत होता। जेव्हा तुम्ही खिशातून मोबाईल काढला तेव्हा तुमच्या खिशातून पैसे पडले। तिच्या हातात 500 रुपयांची नोट होती। मी माझ्या खिशात हात घातला आणि पाहिले की माझ्या खिशात 500 रुपयांची नोट नव्हती। तेव्हा मला जाणवले की हे पैसे माझेच आहेत। मी म्हटले, अरे, हे पैसे तर माझेच आहेत। बघा, माझे लक्ष नव्हते। मोबाईल काढताना हे पडले असतील। मी तुम्हाला हाक मारली, पण तुम्ही पुढे गेलात। मी तिच्याकडून पैसे घेतले आणि धन्यवाद दिले। मी म्हटले, तुमच्या जागी दुसरे कुणी असते तर कदाचित हे पैसे स्वतःच ठेवून घेतले असते, पण तुम्ही तसे केले नाही। ती हसली आणि म्हणाली, अहो नाही, मी तुमचे पैसे का ठेवून घेईन? त्याने माझे काय भले होणार? मी म्हटले, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण पैसा अशी गोष्ट आहे जी चांगल्यांची नीती बिघडवते। ती म्हणाली, हो, पण हे प्रत्येकावर लागू होत नाही। मग ती हसली आणि म्हणाली, चला, आता मी निघते। मी तिला धन्यवाद दिले आणि पुढे निघालो। चालत चालत मी बागेत पोहोचलो। बागेत काही लोकच होते। तिथे एका बाकड्यावर बसलो। वातावरण खूप छान होते। सकाळची वेळ होती, मन प्रसन्न झाले। बसून मी मोबाईल काढला आणि व्हॉट्सॲप ग्रुप उघडला। आमच्या मित्रांचा एक ग्रुप आहे, ज्यात सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज येतात। मी ते वाचायला सुरुवात केली, पण आज कुणीच काही पाठवले नव्हते। कालचा मेसेज होता। मी स्वतःच एक गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला आणि मोबाईल बंद करून खिशात ठेवला। आजूबाजूचे दृश्य पाहू लागलो। बागेत अनेक सुंदर फुले फुलली होती। तेवढ्यात माझी नजर त्या महिलेवर पडली, जिने माझे पैसे परत केले होते। ती बागेत काहीतरी करत होती। तिच्या बुटांना चिखल लागला होता आणि ती तो स्वच्छ करत होती। मी तिला पाहत राहिलो। ती खूप सुंदर दिसत होती। तिचे केस मागे बांधलेले होते, ज्यामुळे तिचे रूप आणखी आकर्षक दिसत होते। तेवढ्यात तिने माझ्याकडे पाहिले आणि हसली। मी सुद्धा हसून प्रतिसाद दिला। काही वेळाने ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अरे, तुम्ही इथे आहात? फिरायला आलात? मी म्हटले, हो, सकाळी सकाळी फिरायला आलो आहे। थोडे चालल्याने शरीर हलके होते। ती म्हणाली, हो, मी सुद्धा फिरायला आले आहे। सकाळी चालल्याने दिवस चांगला जातो। मी म्हटले, तुमचाही हाच अनुभव आहे? ती हसली आणि म्हणाली, हो, माझाही तसाच आहे। आम्ही दोघे बाकड्यावर बसून गप्पा मारू लागलो।
तिने सांगितले की ती आठवड्यातून 3-4 दिवस इथे फिरायला येते. मी म्हटले, मी रोज येतो. ती म्हणाली, हो, मी तुम्हाला आधीही इथे पाहिले आहे. मी म्हटले, मी तुम्हाला पाहिले नाही. ती हसली आणि म्हणाली, असू शकते, पण मी तुम्हाला पाहिले आहे. काही वेळ गप्पा मारल्यानंतर मी तिला विचारले, चहा प्यायचा? ती म्हणाली, नाही, मी घरून चहा पिऊन आले आहे. मी म्हटले, चला, मी तुम्हाला चहा पाजतो. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, चला. आम्ही दोघे चहाच्या टपरीवर पोहोचलो. चहा पीत असताना आम्ही आणखी काही वेळ गप्पा मारल्या. ती खूप साधी आणि सहज होती. तिच्या बोलण्याने मला खूप छान वाटले. चहा पिऊन आम्ही दोघे परत निघालो. वाटेत तिने माझे नाव विचारले. मी सांगितले, माझे नाव आकाश आहे. तिने सांगितले, माझे नाव सीमा आहे. आम्ही दोघे वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेलो, पण त्या दिवसानंतर आमच्या भेटी वाढू लागल्या. हळूहळू आमची मैत्री गाढ होत गेली. सीमा आणि मी एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ लागलो. एकदा मला पैशांची गरज पडली, तेव्हा सीमाने माझी मदत केली. तिने मला पैसे दिले आणि म्हटले, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मला सांगा. मी तिला पैसे परत केले, पण तिच्या मदतीने मी खूप प्रभावित झालो. काळ पुढे जात गेला आणि आमची मैत्री आणखी दृढ होत गेली. आम्ही एकमेकांसाठी आधार बनलो. सीमाने माझी एकटेपणाची भावना कमी केली होती. मी तिच्याशी माझ्या मनातील गोष्टी शेअर करत असे आणि तीही माझ्याशी तिच्या मनातील गोष्टी सांगत असे. आमच्या मैत्रीने मला शिकवले की स्त्री आणि पुरुष यांच्यात खरी मैत्री होऊ शकते, फक्त आपण मर्यादांचे भान ठेवले पाहिजे. दिवस जात होते. आकाश आणि सीमा रोज सकाळी बागेत भेटत. त्यांच्या गप्पा रंगत. दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडायचा. त्यांच्या या मैत्रीमुळे त्यांचे एकटेपण दूर झाले होते. एक दिवस सीमा बागेत आली नाही. आकाशला काळजी वाटली. दुसऱ्या दिवशीही ती आली नाही. तिसऱ्या दिवशी आकाश तिच्या घरी गेला. सीमा आजारी होती. तिला ताप आला होता. आकाशने तिची काळजी घेतली. तो रोज तिला भेटायला जाऊ लागला. डॉक्टरांकडे नेले, औषधे आणली. सीमाला खूप बरे वाटले. तिला समजले की तिच्या जीवनात एक खरा मित्र आहे. काही दिवसांनी सीमा बरी झाली. ती पुन्हा बागेत येऊ लागली. एक दिवस ती आकाशला म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी खूप केलंत. मी कधीच विसरणार नाही. आकाश म्हणाला, यात एवढं काय? मैत्रीत हे सगळं चालतं. पुढे त्यांची मैत्री आणखी दृढ झाली. त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबियांनीही त्यांची मैत्री स्वीकारली. त्यांची ही निःस्वार्थ मैत्री पाहून सगळ्यांना आनंद वाटला. त्यांनी दाखवून दिलं की वयाची आणि लिंगाची बंधनं मैत्री पुढे कमी पडतात. खरी मैत्री ही निःस्वार्थ असते आणि ती जीवनभर टिकते. आजही ते दोघे रोज सकाळी बागेत भेटतात. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांची ही मैत्री अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी सिद्ध केलं की निरागस मैत्री ही वयाच्या पलीकडे जाऊन जीवनाला अर्थपूर्ण बनवू शकते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.